हो, हाय, कसे आहात? नमस्कार. आज आपल्याला ड्रायफ्रूटचे लाडू बनवायचे आहेत. खारीक, खोबरं, काजू, बदाम, अक्रोड, तूप, बाकीचे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स घेतले तरी काहीच हरकत नाही. डिंक उन्हाळ्यामध्ये शरीराला एकदम पोषक, थंड असं आपल्याला मिळतं आणि नक्की खायला पाहिजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत. खूप छान लागतात आणि खूप सोपी रेसिपी आहे. मी एवढेच ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. अर्धा किलो मी खोबरं घेतलेलं आहे. अर्धा किलोच मी खारीक पावडर घेतलेली आहे. तुम्ही खारीक आणून फोडूही शकता. मी खारीक पावडर घेतलेली आहे. खूप छान आहे, काहीच प्रॉब्लेम नाही खारीक पावडरचे बनवले तरी. कढई ठेवायची, तूप घालायचं. 1 किलो लाडूंना बरोबर मी इथे पावशेर तूप घेतलेलं आहे. कमी जास्त बिलकुल लागत नाही, जेवढं आहे तेवढंच लागतं आपल्याला. बदाम छान आपल्याला तेलामध्ये इथे तळून घ्यायचे आहेत. बारीकच गॅस ठेवायचा, मोठा गॅस बिलकुल करायचा नाही. बारीक गॅसवर छान खरपूस रंग येईपर्यंत भाजायचे आहेत आपल्याला. खूप तूप घालायचं नाही. प्रत्येक जेव्हा आपण जिन्नस घालतो त्याला थोडं थोडं तूप घालायचं आणि छान परतून घ्यायचे इथे. बाकी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता आणि खूप छान होतात, झटपट होतात. बघूच आपण पुढे कसे बनवायचे ते. व्हिडिओ आवडला तरी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इथे बदाम आपल्याला छान बारीक गॅसवर इथे तळून घ्यायचे किंवा भाजून घ्यायचे तुपामध्ये. तुपाचा वापर खूप करायचा नाही आहे. मी बारीकच गॅस ठेवलेला आहे, मोठा गॅस नाही ठेवलेला. छान इथे आपले बदाम सगळे तळून झालेले आहेत. बदाम एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आपल्याला आणि त्याच कढईमध्ये तुपाची काही गरज नाही आहे, कारण ऑलरेडी तूप मी जर थोडंसं जास्तच घातलं होतं. म्हणजे बाकीचे पण जे पदार्थ आहेत ते आपल्याला इथे छान फ्राय करता येईल. मग मी ह्याच्यामध्ये तेवढे 100 ग्रॅम अक्रोड घातलेले आहेत. एक किलोला मी सगळं 100 ग्रॅम घेतलेलं आहे. मग तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यात कमी जास्त पण करू शकता, जास्त करू शकता किंवा कमीही करू शकता. छान अक्रोड आपल्याला बारीक गॅसवर इथे तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. मोठा गॅस कुठलाच ह्याला करायचा नाही, लो टू मिडियम गॅस ठेवायचा आणि खूप छान होतात. खूप दिवस राहतात लाडू हे आणि खायला पण खूप छान लागतात. डिलिव्हरी वगैरे झालेल्या बायकांसाठी पण खूप छान असतात, लहान मुलांसाठी. त्याच्यामध्ये आपण भरपूर असे जिन्नस घालू शकतो आवडीप्रमाणे. अक्रोड पण छान फ्राय झालेले आहेत आपले इथे, ते पण आपल्याला काढून घ्यायचे आहेत इथे. तूप मी इथे घातलेलं नाही आहे, कारण तूप ऑलरेडी आहे अजून त्याच्यामध्ये. काजूचे मी असे बारीक तुकडे केलेले आहेत, कारण जे मी बदाम अक्रोड केलेले आहेत ते आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत. फक्त आपल्याला इथे ना काजू जे आहेत ते असेच घालायचे आहेत अख्खे. त्यांची टेस्ट खूप छान येते बरं का. त्याच्यामुळं काजू असेच ठेवा, बिलकुल मिक्सरला वगैरे बारीक करू नका. छान खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला इथे ते पण फ्राय करून घ्यायचे आहेत. इथे काजू पण मी फ्राय करायला टाकलेले आहेत. तूप बिलकुल घातलेलं नाही आहे. पहिल्यांदा तूप घातलं होतं तेवढ्याच तुपामध्ये मी ह्या 3 वस्तू छान फ्राय करून घेतलेल्या आहेत. तुम्ही पण ह्या पद्धतीने लाडू बनवले ना, खूप छान मऊ होतात, तोंडात टाकताच विरघळतात. काजू पण आपले इथे छान फ्राय झालेले आहेत. करपवायचे वगैरे नाही, एकदम असे कडक होतील ना असे करायचे आहेत आपल्याला. लो टू मिडियम गॅसवर छान सगळे काढून घ्यायचे आहेत. चाळणीत घातलं तरी काहीच हरकत नाही आहे. त्याच कढईमध्ये आपल्याला मी बघू शकता, मी ना इथे आधी काजू तसेच टाकलेले आहेत. बदाम आणि अक्रोड मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत, कारण मला मिक्सरच्या भांड्यामध्ये डिंक तळून घालायचा आहे, म्हणून मग मी हे बारीक करून घेतलं. तुम्हाला दाखवते, फक्त आबडधोबड केलेलं आहे. खूप पावडर बिलकुल करायची नाही, जाडसर ठेवायचं, म्हणजे ना छान वाटतं दाताखाली आल्यावर खायला. त्याच कढईमध्ये मी आता ना खोबरं भाजून घेतलेलं आहे. खोबऱ्याचे मी तुकडे करून मिक्सरला बारीक केलेलं आहे खोबरं. तुम्ही आयताही खोबऱ्याचा किस घेऊ शकता, पण जर आपण हे घरी बनवतो ना त्याचं खूप छान लागते आणि भाजल्यामुळे टेस्ट खूप छान येते. कोणी कोणी भाजत नाही, पण खोबरं नक्की भाजा,
खूप छान चव येते. त्याच्यामुळे बारीक गॅसवर ठेवा, करपवू नका. त्याच्यामध्येच मी खसखस घातलेली आहे. कमी जास्त करू शकता तुम्ही. एक मोठे 2 चमचे मी खसखस छान बारीक गॅसवर इथे भाजून घेतलेली आहे आणि छान असा रंग येईपर्यंत भाजायची आहे, करपवायची नाही. खसखस लगेच भाजली जाते, त्याच्यामुळं खसखसाची आपल्याला बारीक गॅसवर भाजून घ्यायची आहे. इथे आपली खसखस पण छान भाजून झालेली आहे. बघू शकता तुम्ही, छान खसखस इथे मी भाजून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. मिक्सरला बारीक वगैरे काही करायची नाही. खसखस अशीच छान लागते. खसखस काढून घेतली. त्याच कढईमध्ये आता मी तूप घातलेलं आहे. तूप थोडं जास्त नाही घालायचं, थोडंसंच तूप घातलेलं आहे मी. आणि जो आपला खारीकची पावडर आहे ना, ती भाजून घेतलेली आहे. खूप छान टेस्ट येते. तुम्ही नक्की भाजून बघा. खाली फक्त मोठा गॅस करू नका, नाहीतर खाली लागून चिटकू शकते. त्याच्यामुळं ना बारीकच गॅसवर तुम्हाला ही भाजायची आहे. थोडंसं फक्त तुपामध्ये खालीवर करायचं आहे आपल्याला. एकदम अशी काय भाजत वगैरे बसायची नाही. खूप भाजत बसलं तर मग तिचा करपट वास येतो. त्याच्यामुळं आपल्याला फक्त थोड्याशा तुपामध्ये ती खालीवर करून घ्यायची आहे. खूप छान होतात आणि खूप छान वास येतो बरं का. ही खारीकीची पावडर भाजायला घेतली ना, खूप छान येतो. मी पिवळी खारीक घेतलेली आहे, तुम्ही काळी खारीक घेऊ शकता. परत मी त्याच कढईमध्ये तूप घातलं, डिंक घातला. मी पूर्ण अख्खा 100 ग्रॅम डिंक घेतलेला आहे. डिंकामुळे लाडूला टेस्ट खूप छान येते. मग तुम्ही डिंक मिक्सरला फिरवून घ्या किंवा अख्खाच ठेवा किंवा ग्लासाने किंवा तांब्याने असा थोडासा क्रॅश केला तरी चालेल. पण मी मिक्सरला पूर्ण डिंक बारीक करून घेतला. डिंक छान इथे आपल्याला भाजून घ्यायचं आहे, तळून घ्यायचं आहे. छान डिंक फुलेपर्यंत आपल्याला इथे तळून घ्यायचं आहे, करपवायचा नाही. कारण डिंक लगेच असा तूप गरम असलं की तळला जातो. बघू शकता मी भरपूर डिंक हा तळून घेतलेला आहे. छान सगळा डिंक आपल्याला ना तळून घ्यायचा आहे. आता 1 किलोला मी आहे ना बरोबर इथे अर्धा किलो आणि वरती पावशेर गूळ घेतलेला आहे. 1 किलोची ढेप आणली होती, त्यातला मी अर्धा किलो आणि पावशेर गूळ घेतलेला आहे. बाकीचा खडा तसाच ठेवलेला आहे. मग गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अख्खा 1 किलोचा घेतला तरी काहीच हरकत नाही आहे. मी 1 किलो आणि पावशेर घेतलेला आहे. त्याच तुपामध्ये घालायचं आपल्याला. छान गूळ इथे वितळून द्यायचा आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे. हा कप दिसतो, त्या कपामध्ये मी अर्धा कपालाही थोडंसं पाणी घातलेलं आहे. बघू शकता, थोडंसं पाणी घातलेलं आहे, खूप पाणी घातलेलं नाही आहे. आपल्याला पाक करायचा नाही आहे, फक्त गूळ विरघळून द्यायचा आहे. इथे आपल्याला गूळ विरघळून द्यायचा आहे. असा एकतारी चिकट वगैरे असा पाक करायचा नाही. ते लाडू बांधायला खूप जड जातात. त्याच्यामुळे इथे गुळाला आपल्या फेस आला रे आला, गूळ उकळला ना हा की आपल्याला गॅस बंद करायचा आणि केलेलं जे मिश्रण आहे ते ह्याच्यामध्ये ओतून द्यायचं गॅस बंद करून. छान इथे सगळा गूळ विरघळलेला आहे. पाहू शकता तुम्ही, बारीकच गॅस ठेवलेला आहे. गुळाला इथे फेस आलेला आहे. इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तूप वगैरे काही घातलं नाही, आधीचंच तूप होतं. नंतर लाडू वळताना लागलं तर तूप इथे आपल्याला घालायचं आहे, नाहीतर काहीच गरज पडत नाही. पण मला अख्खं पावशेर तूप लागलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठही एक मोठी वाटी घालू शकता. खूप छान लागतात, कळूनही येत नाही गव्हाचं पीठ घातलेलं आहे. पण गव्हाचं पीठ भाजताना छान तांबूस रंगाचं भाजायचं आहे. छान पाकामध्ये इथे मिक्स करायचं आहे. वेलची पूड घालू शकता, जायफळ पूड घालू शकता. पण आम्हाला कोणाला आवडत नाही म्हणून मी घातले नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला. छान मिक्स करायचं, हात लावू नका. खूप गरम मिश्रण आहे आणि गूळ ऑलरेडी खूप गरम असतो. त्याच्यामुळं सगळं इथं एकदम व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला. प्रत्येक ठिकाणी इथे गूळ लागायला पाहिजे. त्याच्यामुळं छान सगळं इथे बारीक सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. कढई खूप गरम आहे म्हणून मला इथे हलवताही येत नाही आहे. सगळं मी मिक्स करून घेते आहे. दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलं तरी काहीच हरकत नाही आहे.
छान सगळं इथं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे वाटलं तर तुम्ही तूप इथेही घालू शकता किंवा लाडू वळतानाही तूप घातलं तरी काहीच हरकत नाही आहे. बघू शकता मी छान सगळं मिश्रण गरम केलं आणि बरेचसं त्याच्यामध्ये तसंच राहिलेलं आहे. बारीक बारीक तुकडे खूप मोठे राहिलेले नाही आहे. सगळं मिश्रण इथे आपल्याला छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस बंद करायचा आहे. इथे मी आता तूप घालून घेतलेलं आहे. सगळं तूप घातलेलं आहे मी. इथे मी भाजलेले तीळ पण घातलेले आहेत. खूप छान लागतात. मला दाखवायचं विसरले मी. भाजलेले तीळ घाला. कोणी ह्याच्यामध्ये जवस पण घालतं आवडीप्रमाणे. हाडांसाठी खूप छान असतं. मेथ्या पण घालतात, पण मला आवडत नाही आणि घरात मुलंही आहेत ते खात नाहीत म्हणून मी घातले नाही आहेत. तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला. मेथ्या घालायच्या म्हटलं तर मेथ्या आधीच भाजून तुपामध्ये भिजत ठेवायच्या आणि छान आहेत ना आपल्याला दुसऱ्या दिवशी मिक्सरला बारीक करायच्या, म्हणजे त्याचा कडूपणा जातो. बघू शकता सगळं मिश्रण एकत्र केलेलं आहे. इथे आपल्याला लाडू गरम असतानाच वळायचे, थंड झाल्यावर वळायचे नाही. छान लाडू वळले जातात. छोटे छोटेच करायचे, खूप मोठे करायचे नाही. तुम्हाला आवडत असेल तर मोठे केले तरी काहीच हरकत नाही आहे. छोटे छोटे लाडू इथे आपल्याला छान वळून घ्यायचे आहेत. बघू शकता अशा पद्धतीने मी लाडू वळून घेतलेले आहेत. हात खूप भाजतात, खूप चटके बसतात. लाडू खूप छान होतात खायला. बघू शकता खूप तुपाची गरज पडत नाही, कारण खोबऱ्यामुळं तूप खूप सुटतं आणि एकाला दोघं असल्यावर लाडू पटकन वळले जातात. इथे मी आणि माझ्या आईने छान लाडू वळून घेतलेले आहेत. तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप छान होतात आणि सगळ्यांना पण खूप आवडतात. उन्हाळ्यात करा, थंडीत करा, पावसाळ्यात करा, केव्हाही केले तरी हे लाडू खायला खूप पौष्टिक हेल्दी आहेत. खूप साधी सोपी रेसिपी आहेत. व्हिडिओ आवडल्यावर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा पद्धतीने आपले सगळे लाडू तयार झाले. चला तर मग बाय.